नमस्कार, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने आपण भगवान दत्तात्रेय यांच्या संदर्भात एक कथा पाहणार आहोत. तर ही कथा मी इंग्रजी आणि मराठीमध्ये सांगणार आहे. चला तर मग आपण पाहूया ही कथा काय आहे ती. Dattatreya was born to the ancient Vedic sage Atri and his virtuous wife Ansuya. हे भगवान दत्तात्रेय जे आहेत यांचा जन्म प्राचीन वैदिक ऋषी अत्री आणि त्यांची पत्नी, जी पत्नी सद्गुणी होती, पुण्यवान होती, अशी पत्नी अनसूया यांच्या पोटी दत्तात्रेयांचा जन्म झाला होता. आता हे जे अत्री आहेत हे वैदिक सेज होते. वैदिक सेज म्हणजे वैदिक ऋषी होते, की ज्या ऋषींना आत्म्याचे व विश्वाचे ज्ञान झालेले होते, त्यांना वेदांचे ज्ञान होते, असे हे अत्री ऋषी होते. आणि त्यांची पत्नी अनसूया ही अत्यंत सद्गुणी आणि पुण्यवान अशी स्त्री होती. पुढे आपल्याला पाहायचं आहे. Legend states that the three principal goddesses Saraswati, Lakshmi and Parvati became jealous of Anasuya's chastity and devotion to her husband. आता आपल्याला माहिती आहे की ब्रह्मदेवांची पत्नी ही सरस्वती आहे, विष्णू देव यांची पत्नी लक्ष्मी आहे आणि शंकर भगवान शिव यांची पत्नी ही पार्वती आहे. तर ह्या तिघींना ह्या अनसूया यांच्या पावित्र्याबद्दल, चॅस्टिटी म्हणजे पवित्रता, आणि त्यांचं आपल्या पत्नीबद्दल असलेलं प्रेम, डिव्होशन, भक्ती किंवा एकनिष्ठपणा, या अनसूयांच्या गुणांबद्दल ह्या तिघींना, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांना ह्या अनसूयाबद्दल हेवा निर्माण झाला होता, द्वेष निर्माण झालेला होता किंवा झाला. आणि पुढे काय झालं आपल्याला पुढे पाहायचं आहे. आपण मागं पाहिलं की सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या मनामध्ये अनसूयाबद्दल द्वेष निर्माण झाला, हेवा निर्माण झाला. आणि मग या तिघींनी काय केलं, ते सेंट देअर हजबंड्स ब्रह्मा, विष्णू अँड शिवा, द ट्रिनिटी, टू टेस्ट हर. ह्या तिघींना आपले पती ह्या तिघांना अनसूयाकडे तिची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं, की खरंच ती पवित्र आहे का, ती खरंच सद्गुणी आहे का, हे पाहण्यासाठी पाठवलं. द थ्री गॉड्स ॲपियर्ड ॲज वॉन्डरिंग ॲसेटिक्स अँड आस्क्ड अनसूया फॉर आल्म्स. हे तिघं आले. कसे आले द थ्री गॉड्स ॲपियर्ड ॲज वॉन्डरिंग ॲसेटिक्स. हे तिघंजणं एक इकडून तिकडे फिरणारे असे संन्यासी, तपस्वी म्हणून तिच्याकडे आले आणि तिच्या घरी गेले आणि अँड आस्क्ड अनसूया फॉर आल्म्स. आणि त्यांनी अनसूयाला भिक्षा मागितली. पण भिक्षा मागताना त्यांनी अट काय घातली, अंडर द कंडिशन दॅट, अशी अट घातली की शी वूड सर्व देम नेकेड. तिने भिक्षा देताना ही निवस्त्र, म्हणजे कुठल्याही प्रकारचं वस्त्र न घालता ही भिक्षा दिली पाहिजे, अशी त्यांनी तिला अट घातली. टू ऑनर द रिक्वेस्ट व्हाईल मेंटेनिंग हर मॉडेस्टी. आता तिला मोठा प्रश्न पडला की
ह्या तिघांनी आपल्याला भिक्षा मागितली आहे, त्यांना तर दिली पाहिजे. आणि ही अट घातलेली आहे, विचित्र अट घातलेली आहे. तर ही अटसुद्धा पाळली पाहिजे आणि यांची भिक्षा तर दिली पाहिजे. म्हणून तिने तिचं वागणूक, मॉडेस्टी, तिची विनम्र वागणूक जपण्यासाठी आणि तिने काय केलं पहा. अनसूया यूज हर स्पिरिच्युअल पॉवर. तिने काय केलं, तिच्याकडे जी दैवी शक्ती होती त्या शक्तीचा वापर केला आणि टू ट्रान्सफॉर्म द 3 गॉड्स इंटू इन्फंट्स. आणि तिच्याकडे दैवी शक्तीचं जी होती ती दैवी शक्तीचा उपयोग करून तिने काय केलं, ह्या तिघांना, त्या तिघांचं रूपांतर लहान बाळामध्ये केलं, बालकांमध्ये केलं, त्यांच्यात बदल केला. whom she then fed and nurtured. आणि त्या बालकांमध्ये त्यांचं रूपांतर केलं, त्यांना चेंज केलं आणि त्यांना खाऊ घातलं आणि त्यांचं पालन पोषण केलं. हे सगळं पाहून हे ब्रह्मा, विष्णू, महेश, शिव हे इम्प्रेस झाले, त्यांच्यावर प्रभाव पडला. इम्प्रेस बाय हर unwavering devotion, the त्रिमूर्ती revealed true forms. आणि त्यांना विशेष वाटलं, अरे बघा, ह्या अनुसयानं आपल्याला भिक्षाही दिली आणि तिचं वचन बी पाळलं, तिची पवित्रताही सांभाळली. त्यांच्यावर इम्प्रेशन पडलं ह्या तिघांवर. आणि मग ह्या तिघांनी काय केलं, रिव्हील ट्रू फॉर्म्स, त्यांचं जे खरे रूप आहे ते त्यांनी दाखवलं. अँड ग्रँटेड अत्री अँड अनसूया अ सन who embodied all 3 of their essences. आणि आशीर्वाद दिला अनसूयाला की, आणि अत्री ऋषींना की तुम्हाला जो पुत्र होईल त्यामध्ये आमच्या तिघांचे जे गुण आहेत ते तुमच्या मुलामध्ये येतील असा आशीर्वाद दिला. तुम्हाला तो मुलगा होईल, तो आमच्यासारखा होईल असं त्यांनी आशीर्वाद दिला. हेन्स द नेम दत्तात्रेया. म्हणूनच दत्तात्रेय त्या बाळाचं नाव झालं, ठेवण्यात आलं. आता ह्या दत्तात्रेयाचा अर्थ काय, मिनिंग दत्ता म्हणजे दिलेलं, गिवान. आणि अत्रेय म्हणजे अत्री ऋषींना दिलेलं आशीर्वाद किंवा फळ, किंवा अनसूया दिलेलं फळ किंवा आशीर्वाद. तर अशा पद्धतीनं हे दत्तगुरू अस्तित्वात आले, जन्माला आले. तर हे दत्तगुरूंचं जे रूप आहे हे ब्रह्मा, विष्णू आणि शिव, महेश ह्या तिघांचं असं रूप आहे. मग आपण नेहमी म्हणत असतो की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तर अशा पद्धतीनं मी या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीच्या निमित्तानं हा व्हिडिओ तयार करून दत्तगुरूंची प्रार्थना करण्याचा प्रयत्न केलेला आहे, सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये थोडी काही चूक असेल तर ती समजून घ्यावी ही विनंती. तुम्हा सर्वांना दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळो आणि तुमचं जीवन सुखी हो अशी दत्तगुरूंचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. पुन्हा एकदा म्हणतो, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. थँक्यू.